2 मिनिटाचं भजन एवढं समाधान देत असेल तर अखंड आयुष्य घाललं भजन आयुष्य सुखाचं करणार नाही का? एवढ्या साध्या विचारावर तरी परमार्थ करा। एक विश्वास जर सगळी दुःख विसरायला भाग पाडत असेल तर तो विश्वास परमात्म्यावर का नको? तुझ्यावरच तर असावा देवा, कोण आहे तुझ्याशिवाय? आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती, कसं काय झालं हो एवढं? विठेवरचा मालक जिजाबाईसाठी धावत आला। लक्षात आहे ना? आहे आहे, धावत आला। साधा नाहीये तो पंढरीचा मालक, त्याच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात। जिवंतपणी हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी ज्यांना भान नाही, एवढा तपश्चर्या आणि त्याग करूनही दर्शन मिळेल असं शक्यता कमीच आहे। इतका अशक्य माझा परमात्मा ह्या जिजाबाईच्या पाठीमागे धावला तरी जिजाबाई म्हणल्या, थांबा विठ्ठला, आधी तुकोबांना भाकरी देते आणि मग येते। बघा बघा त्या पण नाही, अरे असला तरी सत्कार रे देवा, साधा आहेस का बरं तू? इथं माझी सदस्य सुद्धा असतो, तू तो विठ्ठल आहेस की रे, जगाचा बाप आहेस की रे, तुझी निर्मिती तुझं तारणहार आहे की रे देवा, कसं तुला काही वाटत नाही? माझा पाय हातात घेतलास पांडुरंगा, थांबा जिजा, थुका लावून देव काटा बघतो। देवालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं बी 2-4 वेळा लावला। सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लईच जुंबलं। पंढरपूरची तुमची नाही, तुमची आपल्याला माहितच नाही महाराज बरं का, आपल्याला फक्त पंढरपूरची माहिती आहे। ती होती राही रखमाबाई, तुम्हा येवत्यात या राही रखमाबाई, तुम्हा येवत्यात या से जे पोणी जागे, से जे पोणी जागे करा देवराया, से जे हाय करा देवराया, से जे हलो जागे करा देवराया। पाय लक्ष्मीचे हात तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात मजतीनाचे बुद्धरी, वेगळ्या नावात हरी आणावात हरी। का ज्ञानेश्वरी वाचावी, का कीर्तन ऐकावी, का पंढरपूरला यावं? पंढरपूरला गेल्यावर कळतं जगाची मालकी नाही आमची रखमाबाई। श्रीमंत तर विचारायला गेला, त्याच्यासारखी श्रीमंती कोणाची नाही, ती स्वतःच लक्ष्मी आहे। एवढी ताकदवर असणारी माझी रखमाई, एवढी अधिकारी असणारी माझी रखमाबाई विठ्ठलाच्या पाठीशी उभा राहते, पण कधी तक्रार नाही करत देवाकडं, म्हणत नाही देवाला अरे 28 युग पाठीमाग उभं केलंस, मागे वळून तरी बघायचं राहिली का गेलीस, अरे विचारायचं तरी दुखतंय का खुपतंय, अख्खा संसार तुझा मी सांभाळला, कदर तरी करत जा, सोबत तरी उभा राहू देत जा। आमच्या रखमाबाईनं कधीच बराबरीचा विचार केला नाही। आमचा विठ्ठल आमचा संसार सांभाळतो, कारण त्याचा विश्वास आहे माझी रखमाई माझा संसार सांभाळते, तो उघड्यावर पडू देणार नाही। त्या रखमाईच्या विश्वासावर आमचा विठ्ठल आमचा संसार सांभाळतो। आयुष्यात अशी रखमाबाई होता यावा। कंपॅबिलिटी हा एक नवीन पॅटर्न निघाला आता, बराबरी, हो की नाही? कंपॅबिलिटीचा विचार न करता, बराबरीचा विचार न करता, आम्हाला माहीत असावं आमची ताकद जास्तच आहे, पण तरी आमच्याकडे नम्रता असावी, तरी सुद्धा आम्ही नजर झुकवून संसार करावा आणि नजर वर करून जगाशी तोंड द्यावा, एवढी दोन्ही रूपं आमच्या बायकांमध्ये असावी। समाजात आम्ही नजरेत नजर घालून उभा राहावं आणि घरात आम्ही नाती सांभाळून संसार फुलवावा, दोन्ही रूपं असावी। दुर्गा आम्हीच व्हावं ते माहित होतं, मी पायाखाली गेल्याशिवाय हे शांत व्हायचं
ते चुकीचं दृष्टिकोन बघताय तुम्ही. तुम्हाला असं वाटतं जोपर्यंत नाही तोपर्यंत त्या शांत झाल्या. त्यांचा क्रोध अग्नी ना त्रास तेवढा होत होता. आपल्याकडे बरं कृष्ण 8 द्या आहे की नाही केल्या म्हणून आपण एक सांभाळ बायका काय हौश 100 तासात आहेत. शनी भगवंताकडे याचना केली, देशाच्या छायेत राहून आलो, लोक चांगलं आयुष्य स्वाभिमान जगायचं असेल तर निर्कलंकित असलं पाहिजे. आणि बाईनं जगता आलं तर स्वाभिमानानं जगावं. कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा जीव सोडावा मनगटात असावी. कशाला जगावं रे देवा? असं नाही जगलेलं बरं ना. कृष्णानं सांगावं माझ्या राज्यात चूक नसताना अन्याय होत असेल तर मी देव कसला? विचारलं तुम्हाला कुणी कोण? तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यात एकाही मुलीला माझ्या कृष्ण स्पर्श सुद्धा केला नाही. मानतो आम्ही त्याला याच कारणास्तव. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. देव आहे तो चुकेल कसा या विषयाकडे. मग काय जगाच्या मालकाने थुका लावला पण राग रखमाईला आला. रखमाई म्हणले का हो देवा, मुंगीच्या पायातल्या पंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय. बायको ना शेवटी ती. एवढं तुम्हालाही कळतं की मायबापा हो देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे आम्हीच. आमच्या मर्जीशिवाय हिम्मत काय? तुकोबांच्या पत्नी आहेत. तुळशीपत्र ठेवलं तुकोबाणी संसारावर. लेकरा बाळाचा विचार केला नाही माझ्या नामस्मरणापुढे. बायको लेकर अन्न अन्न करून मेली तरी माझ्यावरचा विश्वास कमी होऊ दिला नाही का मला शब्दाने दोष दिला नाही. एवढं प्रेम ज्या तुकोबांनी माझ्यावर केलं त्या तुकोबावर जिनं प्रेम केलं तिचा अधिकार काय असेल? तिच्या पायाची धूळ मला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. काय गरज आहे सांग बरं मला? तुम्हीच सांगा. झाले रामराज्य काय येऊ नये आम्हास? जगाचा मालक एवढं राखत असेल तर आम्ही कशाला चिंता करावी? आ जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला. कुकुटवाडकर तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत जाऊ दिलं नाही हो समाजाने. लोक लय जज करतात खतरनाक. अहो चुकून कुठं महाराज पाणीपुरी खाताना दिसला तर लोक तोंडावर म्हणतात पाणीपुरी खाता मग काय आमलेट खाऊ? अरे खायला पाहिजे तेच खातोय. लोकांना साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे, फेटा बांधला तरी प्रॉब्लेमच आहे. आयुष्यात जेवढी फिरले जेवढं काही सहन केलं संतांपेक्षा फार कमी किंवा तीळ मात्रही नसेल. पण जेवढं सहन केलं तेवढ्यात एक मात्र कळलं. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत समाज आपल्यावर विश्वास ठेवत. लोकांनी कितीही त्रास द्यावा पण आपण परमार्थ सोडू नये. एक ना एक दिवस तोच समाज आपल्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय राहत नाही. फक्त अखंड धर्म सांभाळावा. कळलं ना? आपण कोण आहे रे? आपण माणसं आहे शेवटी. कळतं आपल्याला. आता तसं तुकोबारायांचं वर्णन बाह्य अंगाने करायला गेलं तर जनावरांनाही भगवंताचं नाम कळतं. किंवा थोडं आत्मिक दृष्टिकोनातून विचार करायला गेलं आध्यात्मिक दृष्टिकोनातून तर तुकोबारायांचं म्हणणं असं आहे गाय असणारी मन आहे आणि बुद्धी असणारी म्हैस आहे. या दोन्हीलाही वळवायची ताकद कोणात असेल तर ती भगवंताच्या. आता कोटे धावे मन तुझे चरण देखली या भाग गेला आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. दोन्हीलाही सुखवायची ताकद कशात असेल तर ती तुझ्या नामात आहे. जसं काही तुझं नामस्मरण आम्ही घ्यावं, तुझं अस्तित्व मान्य करावं. काय नाही हरिमुखे म्हणा. सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज बरं का. चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण 18ही पुराण. आयुष्य फक्त शबरीसारखं करा. त्याच्याशिवाय दुसरं कोणासाठी नाही. अखंड त्याग असावा एवढंच लक्षात घ्या. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे प्रभु राम मैं तो आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने
हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा. तू येशील ना देवा, त्या दिवशी माझं आयुष्य परिपूर्ण असणार आहे, मला सुख मिळणार आहे. ही जी महाराज लोकांविषयी तुमची प्रतिमा आहे ना, थोडीशी बदला. कुठला तरी एखादा ॲक्टरने कुठली तरी वेबसिरीज काढली आणि कुठला तरी पिक्चर काढला म्हणून तुम्ही देव नाकारता, हे कितपत योग्य आहे? कारण ज्या लोकांनी ते पिक्चर काढले त्या लोकांची जीवनशैली बघा. व्यसनाशिवाय त्यांचा दिवस, 10 लग्न करून ती माणसं सुखीच आहेत. अशा माणसांचा तुम्ही आदर्श घेणार आहात का? त्या लोकांनी आपल्या देवांविषयी बोलावं आणि आपण ते ऐकावं. ज्ञानोबांची भिंत चाललीच का, तुकोबांचा गाथा तरलाच का, प्रभू रामचंद्रांना सीता कळलीच नाही, आम्हाला काय कळणार आहे? हे तुम्ही कोणाच्या तोंडानं ऐकाय? जो सांगतोय त्याची जीवनशैली बघा, त्याच्या तोंडून ऐकून तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार देणार. शिवपिंडीवर कशाला दूध व्हायचं, गरीबाला द्यायचं, विषय वेगळे आहेत हे सगळे. परमार्थात लॉजिक लागत नाही, तर्क वितर्क लावून परमार्थ केला जात नाही. निस्वार्थीपणे अगदी त्याग करून केला जातो तो परमार्थ असतो, त्याला प्रश्न उत्तर नसतातच. हे असंच का, इथे का म्हणजे पाप दिसतंय. आणि आम्ही घाबरा असं म्हणतच नाही. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय, ही तुकोबारांचीच वाच्यता आहे. नेने फुंको कारण नाही, एकांतीचे ज्ञान जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण काय झालंय, उग एक भ्रम बसून बसलाय. म्हणून मी शिवलीला पाटील पहिलं 15 वर्ष तर लोक पैसे देतच नव्हती, मागितलं तरी देत नव्हती. आता देत्यात, प्रसिद्धी आली ना, आता देतात. पैसे आल्यावर कळलं पैसा कमवायचा अवघड नाही, खर्चायचा अवघड आहे. कुठं खर्चावं नाही कळलं तर शाहरुख खानच्या पोरासारखी हालत होती. कळलं शाण्याला. जरी स्वधर्मातो ते जे जे मिळे आपण याते, ते ते जे भाऊ ते सन्मान योग्य. माऊली म्हणतात मिळालंय त्याचा 50% वाटा धर्माला जावा. देशकाल पात्र पाहून दान करावं. म्हणून 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, आमदार खासदार मंत्री सरकार अनुदान ट्रस्ट असा कुठलाच विषय न ठेवता, फक्त या 3-4 वर्षाच्या प्रसिद्धीमध्ये लोकांनी दिलेली मानधनं, कारण आत्ताच देतात लोक, पहिली देत नव्हते, या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये सामर्थ्यानं मुली सांभाळते मी आज. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. आरोशिवाय पोरी पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही, गाद्यांशिवाय झोपत नाही. प्रत्येक 4 मुलींना वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम आहे. CCTV कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये पाटाचा हॉल वेगळा, हरिपाठाचा हॉल वेगळा, किचन वेगळंच, प्रशस्त बनवलं. आणि ती बी काही बापजाद्याची इष्टच नव्हती, गुंट्यावारी जमिनी घेऊन शहराच्या ठिकाणी बांधलं. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. 100तला 1 चुकला म्हणून बाकीच्याला त्रास दृष्टीने बघावं असं नाही आहे, विनंती आहे. म्हणून अगदी सामर्थ्यवंत चालू असलेला हा सप्ताह, ही माझ्याकडे आलेली सेवा परमभाग्य समजते माझे. उपस्थित सर्व ग्रामस्थ पंचकुस्ती मंडळी चरणावर साष्टांग दंडवत. उत्कृष्ट सिस्टीम आमच्या सावकार दादा चरणावर साष्टांग दंडवत. दादांच्या कॅमेरावाले दादा त्यांचे मनस्वी आभार. चोपदार दादा, विनेगरी दादा, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व. ही सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित. पुन्हा एकदा तुम्ही माझ्याकडे हा कीर्तनाचा योग दिला, तुमचे मनस्वी आभार. अखंडितपणे अशी सेवा माझ्या हातून घडावी ही परमात्मा चरणी प्रार्थना. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.